नमस्कार. आज आपण तिसरा प्रॉब्लेम बघणार आहे. एक्झाम्पल नंबर 3 बघूया. तर क्रिस्टल इंडस्ट्रीज लिमिटेड was formed to take over running business with effect from 1st April 2008. The company was incorporated on 31st July 2008 and obtained the certificate of commencement of business on 1st October 2008. The profit and loss account for the company for the year ended 31st March 2009 was as follows. आता हा आपला पहिला पॅराग्राफ आपण पहिल्यांदा बघूया. क्रिस्टल इंडस्ट्रीज लिमिटेड वॉज फॉर्म टू टेक ओव्हर रनिंग बिझनेस विथ इफेक्ट फ्रॉम 1st एप्रिल 2008. क्रिस्टल इंडस्ट्रीज जी कंपनी आहे या कंपनीने एक रनिंग बिझनेस, एक चालू बिझनेस खरेदी केलेला आहे 1 एप्रिल 2008ला. द कंपनी वॉज इनकॉर्पोरेटेड आणि ही जी कंपनी आहे या कंपनीची नोंदणी कधी झाली आहे 31 जुलै 2008, 31 जुलै 2008ला. अँड ऑब्टेन द सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट ऑफ बिझनेस ऑन 1st ऑक्टोबर 2008 आणि ह्यांना कमेन्समेंट सर्टिफिकेट कधी मिळाले ते 1 ऑक्टोबर 2008ला. द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द कंपनी फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2009 वॉज ॲज फॉलोज. द प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे आहे हे त्यांनी खाली दाखवलेलं आहे. 31 मार्च 2009 हे त्यांचं क्लोजिंग डेट आहे. आपल्याला 3 डेट्स या ठिकाणी लक्षात घ्यायच्यात. एक म्हणजे डेट ऑफ परचेस, दुसरा म्हणजे डेट ऑफ इनकॉर्पोरेशन आणि तिसरी डेट म्हणजे डेट ऑफ फायनान्शियल इयर क्लोज. मग या ठिकाणी आपण बघणार आहोत वर्किंग नोट. वर्किंग नोट्स. तर पहिल्या वर्किंग नोट्समध्ये आपण डेट डिस्क्लोज करणार आहे. बघा, डेट ऑफ परचेस, त्यानंतर दुसरी डेट येणार आहे डेट ऑफ इनकॉर्पोरेशन, तिसरी डेट आपण बघणार आहे डेट ऑफ फायनान्शियल क्लोज, डेट ऑफ फायनान्शियल क्लोज. तर बघूया, या ठिकाणी डेट ऑफ परचेस सांगितल्याप्रमाणे त्यांनी 1 एप्रिल 2008 ही डेट ऑफ परचेस आहे. 1 एप्रिल 2008. त्यानंतर कंपनीला नोंदणी दाखला कधी मिळाला आहे तर कंपनीला नोंदणी दाखला मिळालेला आहे किंवा डेट ऑफ इनकॉर्पोरेशन आहे 31 जुलै 2008. आणि डेट ऑफ फायनान्शियल इयर क्लोज आहे या ठिकाणी 31 मार्च 2009. या 3 डेट्स आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत. एक्झाम्पलमध्ये डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ सर्टिफिकेट हे सुद्धा दिलेलं आहे, तर ती आपल्याला या ठिकाणी कन्सिडर करायची नाही आहे, तर आपल्याला डेट ऑफ इनकॉर्पोरेशन ही कन्सिडर करायची आहे. तर बघूया या डेट्सवरून आपल्याला काय काढायचं आहे. तर या डेट्सवरून आपल्याला पुढची वर्किंग नोट काढायची आहे, ती म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ टाइम रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ टाइम रेशो. मग इथे तुम्ही बघू शकता प्री इनकॉर्पोरेशन टाइम. तर प्री इनकॉर्पोरेशन टाइम म्हणजे प्री इनकॉर्पोरेशन पिरियड कोणता असेल तर तो असेल 1 एप्रिलपासनं 31 जुलैपर्यंतचा. मग 1 एप्रिलपासून 31 जुलैपर्यंत किती मंथ्स येतात तर एप्रिल, मे, जून आणि जुलै. 31 जुलै आहे म्हटल्यानंतर जुलैला आपल्याला पूर्ण घ्यायचा आहे, तो सुद्धा कन्सिडर करायचा. म्हणजे इथे किती महिने येतील 4 महिने म्हणजेच 4 मंथ्स. आणि त्यानंतर पोस्ट इनकॉर्पोरेशन टाइम, त्या अर्थातच किती महिने येतील 8 महिने, 8 months. That is ratio will be
ratio is equal to 4:8, that is 1:2. This is the final ratio of 1:2. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे टाइम रेशो. तिसरी वर्किंग नोट जी आहे, कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स रेशो. कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स रेशो. तिसरी वर्किंग नोट आपल्याला काढायची, कॅल्क्युलेशन ऑफ सेल्स रेशो. मग इथे सुद्धा आपण बघणार आहे प्री इनकॉर्पोरेशन सेल्स. is to post incorporation cells. मग प्री इनकॉर्पोरेशन सेल्स कोणता आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन सेल्स किती आहे हे बघण्यासाठी आपल्याला बघावं लागेल ॲडजस्टमेंट नंबर 1. त्यामध्ये दिले बघा, द टर्नओव्हर फॉर द होल पिरियड अमाउंटेड टू ₹1,12,000, आउट ऑफ विच 28,000 वेअर रिलेटेड टू द पिरियड फ्रॉम 1 एप्रिल 2008 to 1 8 2008. तर यामध्ये त्यांनी सांगितल्याप्रमाणे आपण बघायचं आहे 1/4/2008 ते 1/8/2008 या कालावधीमध्ये 28,000 सेल झालेला आहे. मग बघूया 1/4/2008 ते 1/8/2008 हा पिरियड कुठे येतोय, तो हा पिरियड येतोय प्री इनकॉर्पोरेशनचा पिरियड येतोय. म्हणजे प्री इनकॉर्पोरेशनमध्ये सेल तुमचा झाला किती, 28,000 रुपये. ₹28,000 इज टू पोस्ट इनकॉर्पोरेशनचा सेल. टोटल सेल्स तुमचा 1,12,000 आहे म्हणल्यानंतर त्यापैकी 28,000 सेल तुमचा प्री इनकॉर्पोरेशनमध्ये दिसतो. तर उरलेला सेल किती येईल, 84,000 जो सेल आहे तो पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये येईल, ₹84,000. ह्याचा जर रेशो काढायचा झाला, रेशो इज इक्वल टू 28,000 इज टू 84,000. तर तो रेशो येईल तुमचा 1:3. सेल्स रेशो आलेला आहे तुमचा 1:3. तर या पद्धतीने आपल्याला पहिल्यांदा ह्या 3 वर्किंग नोट्स करून घ्यायच्यात आणि या वर्किंग नोट्स करून झाल्यानंतर आपण एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करू शकतो. मग एक्झाम्पल सोडवायला सुरुवात करूया आता. तर एक्झाम्पल सोडवताना पहिल्यांदा नेहमीप्रमाणे आपल्याला हेडिंग टाकायचं असतं, ते म्हणजे इन द बुक्स ऑफ क्रिस्टल इंडस्ट्रीज लिमिटेड स्टेटमेंट शोईंग प्रॉफिट प्रायर टू अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2009. आणि खाली मी जसं फळ्यावर मेन्शन केलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही कॉलम्स करू शकता. तर एक्झाम्पल सोडवताना पहिल्यांदा आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड बघायची आहे. तर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला पहिलं ट्रान्झॅक्शन आहे ग्रॉस प्रॉफिट. ग्रॉस प्रॉफिट. आता हे जे ग्रॉस प्रॉफिट आहे ह्याचा बेसिस काय येणार आहे, तर बेसिस येणार आहे सेल्स रेशो. ब्रॅकेटमध्येच आपण तो रेशो मेन्शन करू शकतो 1:3. टोटल तुमचा ग्रॉस प्रॉफिट आहे 80,000 रुपये आणि हे 80,000 रुपये आपल्याला 1:3 प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचे. म्हणजे आपल्याला इथे येणार आहे 20,000 रुपये आणि इथे येणार 60,000 रुपये. त्यानंतर पुढे आपल्याला कॅल्क्युलेट पुढचा अमाऊंट घ्यायची ती आहे शेअर ट्रान्सफर फीज. Share transfer fee. This transaction is totally related to the post incorporation period. So we can whole amount transfer to the post incorporation period. Basis येणार पोस्ट, प्री मध्ये डॅश आणि अमाऊंट येईल पोस्टमध्ये 1,000 रुपीज. टोटलच्या कॉलममध्ये 1,000 रुपीज. ही झाली तुमची क्रेडिट साईड कंप्लीट. या ठिकाणी क्रेडिट साईड कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला करायचे टोटल ए.
अशा प्रकारे आपण क्रेडिट साईड कंप्लीट केलेली आहे. त्यानंतर आता डेबिट साईडला बघूया. डेबिट साईडला पहिलं ट्रान्झॅक्शन आहे मॅनेजमेंट एक्सपेन्सेस. मॅनेजमेंट एक्सपेन्सेसचा बेसिस येईल टाइम रेशो. टाइम रेशो आहे 1:2. टोटल मॅनेजमेंट एक्सपेन्सेस झालेले आहेत 12,000 रुपीज. ह्याचं डिस्ट्रीब्युशन आपल्याला करायचं आहे 1:2 प्रमाणे, दॅट इज 4,000 and 8,000. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन घ्यायचं आहे बँक चार्जेस. हे सुद्धा आपल्याला टाइम बेसिसमध्ये आपल्याला करायचं आहे, कारण की प्रत्येक महिन्याला बँक चार्जेस हे असतात, चार्ज केले जातात. टाइम बेसिस आहे 1:2. टोटल बँक चार्जेस आहेत 1,200. तर इथे डिस्ट्रीब्युशन केलं तर येईल 800 आणि 400. त्यानंतर पुढे आहे सेलिंग एक्सपेन्सेस. सेलिंग एक्सपेन्सेस हे जे ट्रान्झॅक्शन आहे हे सांगतं की कुठल्या बेसिसमध्ये आपल्याला हे डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. तर येईल सेल्स बेसिस. बेसिस आहे 1:3. टोटल सेलिंग एक्सपेन्सेस झालेले आहेत 4,000 रुपीज. म्हणजे या ठिकाणी येईल 1,000 आणि इथे येईल 3,000. त्यानंतर पुढे आहे मिसलेनियस एक्सपेन्सेस. मिसलेनियस एक्सपेन्सेस किरकोळ खर्च दर महिन्याला येत असतो, म्हणून त्याचा बेसिस जो आहे तो येणार आहे टाइम रेशो 1:2. टोटल मिसलेनियस एक्सपेन्सेस आहेत 9,000 आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन आपण या पद्धतीने केलं तर ते येईल 3,000 and 6,000. त्यानंतर पुढचं एक्सपेन्सेस किंवा पुढचं ट्रान्झॅक्शन आहे कॅरेज आउटवर्ड. कॅरेज आउटवर्ड ट्रान्झॅक्शन सांगते कुठल्या बेसिसवर आपल्याला या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करायचं आहे. तर होईल सेल्स बेसिस 1:3. टोटल कॅरेज आउटवर्ड आहे 4,000. जर डिस्ट्रीब्युशन केलं आपण 4,000 तर इथे येणार 1,000 and 3,000. त्यानंतर नेक्स्ट आहे रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंग. रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंग. आता या ट्रान्झॅक्शनवर ॲडजस्टमेंट आहे बघा. ॲडजस्टमेंट नंबर 2. रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंग वॉज पेड at the rate of ₹500 per month up to 1st October 2008 and thereafter it was increased by ₹100 per month. तर या ठिकाणी आपल्याला बघूया रेंट, टोटल रेंट किती आहे. तर टोटल रेंट आहे 6,600. टोटल रेंट आहे 6,600 रुपये पेड केलेले आहेत. परंतु पेड कशा पद्धतीने केले त्याची माहिती आपल्याला दिलेली आहे ॲडजस्टमेंट नंबर 2 मध्ये. तर ॲडजस्टमेंट नंबर 2 मध्ये त्यांनी काय सांगितले बघा. रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंग वॉज पेड ₹500 पर मंथ अप टू 1st October 2008. 1 ऑक्टोबर 2008 पर्यंत त्यांनी किती रुपये प्रत्येक महिन्याला पेड केलेत. तर 500 रुपये प्रत्येक महिन्याला पेड केलेली आहेत. म्हणजे 1 ऑक्टोबर कुठल्या महिन्यापर्यंत येते. तर इथे बघूया प्री पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये कुठे बसतं आहे. तर प्रीचा कालावधी 1 जुलैपासून 31 जुलैपर्यंत आहे. म्हणजे ते 1 ऑक्टोबरच्या आधीच येते, बरोबर ना. 1 ऑक्टोबरच्या आधी येते म्हणजे त्या 4 महिन्यामध्ये प्रत्येक महिन्याला किती रेंट पेड केला असेल. तर 500 रुपये पेड केला असेल. म्हणजे प्री इनकॉर्पोरेशनच्या कालावधीमध्ये 1 एप्रिलपासून 31 जुलैपर्यंत बघा. मी पुन्हा एकदा सांगते.
1 ऑक्टोबरपर्यंत रेंट किती पेड केला आहे? 500 रुपये प्रत्येक महिन्याला, पर मंथ. प्रत्येक महिन्याला 500 रुपये पेड केलेले आहेत. आणि 1 ऑक्टोबर जे पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये सुद्धा येते आणि प्री इनकॉर्पोरेशनमध्ये सुद्धा येते. याचाच अर्थ काय होतो की 1 एप्रिलपासून 31 जुलैपर्यंत सुद्धा त्यांनी प्रत्येक महिन्याला किती रेंट पेड केला असेल? 500 रुपये पेड केला असेल. म्हणजे हे टोटल जे 4 महिने आहेत प्री इनकॉर्पोरेशनचे, 4ही महिन्याला प्रत्येक महिन्याला 500 रुपये प्रमाणे 4 महिन्याचे त्यांनी 2000 रुपये पेड केलेले असतील. म्हणजे प्री इनकॉर्पोरेशनमध्ये किती अमाऊंट आली पाहिजे? 2000 रुपये. त्यानंतर बघा ऑक्टोबर महिन्यापर्यंत, जुलै, ठीक आहे, जुलै संपतोय, जुलै, सप्टेंबर आणि ऑक्टोबर. सप्टेंबर महिन्याचे किती महिने उरतात त्या ठिकाणी? 2 महिने, बरोबर ना, ऑक्टोबर. तर इथे बघा 2 महिने उरलेले पोस्ट इनकॉर्पोरेशन मधले जे 2 महिने आहेत, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर. ऑक्टोबर घ्यायचं नाहीये. जुलैपर्यंत आपण पेड केले. आता काय राहिलंय? जुलै नंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यामध्ये त्यांनी 500 रुपयांनी पेड केले. कारण की 1 ऑक्टोबर नंतर मात्र 100 रुपयांनी वाढ झाली आहे. 100 रुपयांनी वाढ झालेली आहे. म्हणजे 100 रुपये नाही झाले तर ते किती झालेत? 600 रुपये प्रत्येक महिन्याला आपल्याला रेंट पेड करावं लागणार आहे. परंतु कधी? 1 ऑक्टोबर नंतर. 1 ऑक्टोबरच्या आत 31 जुलै नंतर किती महिने उरतात? 2 महिने. या दोन्ही महिन्यामध्ये त्यांनी 500 रुपयांनी पेड केलेत. म्हणजे पोस्ट इनकॉर्पोरेशनचे जे उरले 2 महिने जे आहेत ना, ते 2 महिने 500 रुपयांनी प्रत्येकी पेड केलेत. म्हणजे टोटल 1000 रुपये ते. आणि त्यानंतर उरले किती? 1 ऑक्टोबरपासून पुढचे महिने, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च असे टोटल 6 महिन्याला 6 महिन्याचे जे रेंट आहे प्रत्येक महिन्याला 600 रुपयांनी त्यांनी पेड केलेले आहे. म्हणजे 600 रुपये गुणिले 6 महिने केलं तर किती येईल? 3600 रुपये. आणि वरचे जे 2 महिन्याचे 1000 रुपये होते असे टोटल 4600 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये पेड केलेत. आणि 2000 रुपये कधी पेड केलेत? प्री इनकॉर्पोरेशनमध्ये. बघा मग इथे जे येणार बेसिस ते येणार आहे ॲक्च्युअल बेसिस. या ठिकाणी 2000 रुपये. त्यानंतर इथे येणार 4600 रुपये. असे टोटल 6600 रुपये रेंट पेड केलेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगते बघा, रेंट जे आहे त्यांनी 1 ऑक्टोबरपर्यंत 500 रुपये प्रत्येक महिन्याला पेड केले. 1 एप्रिलपासून 31 जुलैपर्यंत 4 महिने येतात. 4 महिन्याला प्रत्येक महिन्याला 500 रुपये प्रमाणे 2000 रुपये पेड केले प्री इनकॉर्पोरेशनमध्ये. त्यानंतर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्याला सुद्धा त्यांनी 500 रुपये पर मंथनी पेड केलेत. म्हणून ते 1000 रुपये प्लस पुढचे उरलेले 6 महिन्याला मात्र त्यांनी किती रुपयांनी पेड केलेत? तर 600 रुपयांनी. कारण 100 रुपयांनी वाढ झाल्यामुळे 600 रुपयांनी रेंट पेड केले प्रत्येक महिन्याला. म्हणजे ते 3600 रुपये प्लस 1000 रुपये असे टोटल 4600 रुपये आपण या ठिकाणी पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये पेड करतोय. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे इलेक्ट्रिसिटी चार्जेस. इलेक्ट्रिसिटी चार्जेस टाइम रेशो या ठिकाणी टाइम रेशो आहे 1:2. टोटल इलेक्ट्रिसिटी चार्जेस आहेत 900 रुपये. टोटल इलेक्ट्रिसिटी चार्जेस 900 रुपये. हे येणार 300 आणि 600. त्यानंतर नेक्स्ट आहे पुढचं डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस. इलेक्ट्रिसिटी नंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस. डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस जे आहेत त्या ठिकाणी आपल्याला पूर्णपणे दाखवावे लागणार आहेत पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये. दिस ट्रान्झॅक्शन रिलेटेड टू दी पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. डायरेक्टली दाखवायचं आपल्याला पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये पूर्ण अमाऊंट आहे 2800 रुपये. 2800 रुपये टोटल अमाऊंट आपण दाखवलेली आहे पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे बॅड डेट्स. बॅड डेट्स जे आहेत ते सेल्स रेशो प्रमाणे डिस्ट्रीब्यूट करायचे. या एक्झाम्पलमध्ये कुठल्याही प्रकारची ॲडजस्टमेंट याच्यावर दिलेली नाही आहे. सेल्स रेशो प्रमाणे 1:3 प्रमाणे
टोटल बॅड डेट्स आहेत या ठिकाणी 800 रुपये, टोटल बॅड डेट्स 800 रुपये आणि इथे जर डिस्ट्रीब्युशन केलं तर ते उत्तर येते 200 आणि 600. बघूया बॅड डेट्स नंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे पॅकिंग चार्जेस. बेसिस एनर सेल्स रेशो आहे सेल्स रेशो 1:3. टोटल पॅकिंग चार्जेस आहेत 4000. टोटल पॅकिंग चार्जेस 4000. डिस्ट्रीब्युशन केलं तर इथे येतील 1000, प्रीमध्ये 1000, पोस्टमध्ये 3000. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे शेअर ट्रान्सफर फी. शेअर ट्रान्सफर फीज टोटली दाखवायचे पोस्ट इन कॉर्पोरेशनमध्ये शेअर्स असतात कंपनीमध्ये, त्यामुळे टोटल दाखवायचे ते आपल्याला पोस्ट इन कॉर्पोरेशनमध्ये. शेअर ट्रान्सफर फीज आहे 2500 रुपये. पोस्ट इन कॉर्पोरेशनमध्ये 2500 रुपये, 2500. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे अंडररायटर्स कमिशन. Underwriters commission. This transaction also shown in the post in corporation period. Total amount 3750 रुपये. त्यानंतर नेक्स्ट इंटरेस्ट टू व्हेंडर. यावर ॲडजस्टमेंट आहे. बघूया काय ॲडजस्टमेंट आहे इंटरेस्ट टू व्हेंडर संदर्भात काय सांगितलं त्यांनी. तर इंटरेस्ट टू व्हेंडर संदर्भात जर आपल्याला बघायचं असेल तर ते आपल्याला बघावं लागेल. ॲडजस्टमेंट नंबर 4, परचेस कन्सिडरेशन वॉज डिस्चार्ज बाय कंपनी ऑन 30 सप्टेंबर 2008. 30 सप्टेंबर 2008ला परचेस कन्सिडरेशनचं डिस्चार्ज केलेलं आहे. कंपनी खरेदी केली 1 एप्रिलला, त्यांनी पैसे द्यायला पाहिजे होते 1 एप्रिललाच, पण दिले कधी 30 सप्टेंबरला. म्हणजे 1 एप्रिलपासून 30 सप्टेंबरपर्यंत किती महिने येतात ते एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर, म्हणजे 6 महिने. 6 महिन्याचा इंटरेस्ट त्यांनी पेड केलेला आहे 1050 रुपये. 6 महिन्याला 1050 रुपये, एका महिन्याला किती येईल मग ते 175 रुपये. एका महिन्याला 175 रुपये. तर ह्या 6 महिन्यापैकी प्री इनकॉर्पोरेशनमध्ये किती महिने येतात 4 महिने. मग 4 महिने गुणिले 175 रुपये प्रत्येक महिन्याला असे टोटल येणार तुमचे इंटरेस्ट टू व्हेंडर प्री इनकॉर्पोरेशनमध्ये 700 रुपये. 1050 पैकी 700 रुपये तुम्ही प्री इनकॉर्पोरेशनमध्ये देताय, तर उरले किती 350 रुपये ते तुम्हाला दाखवायचे आहेत पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये. म्हणजे इथे जे बेसिस येणार आहे ते येणार आहे ॲक्च्युअल प्रीमध्ये 700 रुपये आणि 350 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये, आणि टोटल अमाऊंट येईल 1050 रुपये. त्यानंतर पुढचं ट्रान्झॅक्शन आहे इंटरेस्ट टू व्हेंडर नंतर डिस्ट्रीब्युशन चार्जेस.
बेसिस येणारे सेल्स एकास 3, टोटल डिस्ट्रीब्युशन चार्जेस आहेत 6,000 रुपये, टोटल डिस्ट्रीब्युशन चार्जेस 6,000 रुपये आणि ह्याचं डिस्ट्रीब्युशन केलं तर ते यायला पाहिजे 1,500 आणि 4,500, 1,500 आणि 4,500. यानंतर पुढचं म्हणजे शेवटचं ट्रान्झॅक्शन आहे डेप्रिशिएशन ऑन फिक्स्ड असेट. डेप्रिसिएशन ऑन फिक्स्ड असेट, याच्यावर ॲडजस्टमेंट आहे बघा. ॲडजस्टमेंट नंबर 3, डेप्रिशिएशन ऑन अ फिक्स्ड असेट इन्क्लूड ₹150 फॉर असेट ॲक्वायर्ड इन पोस्ट ॲक्विजिशन पिरियड. म्हणजे काय सांगितलं त्यांनी की पोस्ट इनकॉर्पोरेशन जो पिरियड आहे त्या पिरियडमध्ये त्यांनी एक असेट खरेदी केली आहे आणि त्या असेटचं डेप्रिसिएशन किती आहे 150 रुपये. टोटल डेप्रिसिएशन आहे 2,400, त्यापैकी 150 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये येतात. उरले किती 2,250 रुपये. ते कुठे दाखवायचे तर ते पूर्णपणे प्रीमध्ये येणार नाही. म्हणजे काय करायचे ते नेहमीप्रमाणे आपल्याला टाईम रेशोने डिस्ट्रीब्यूट करायचे. फक्त त्यांनी सांगितल्याप्रमाणे की 150 रुपये आपल्याला कुठे दाखवायचे त्यापैकी पोस्टमध्ये उरलेली अमाऊंट आपल्याला टाईम रेशोने डिस्ट्रीब्यूट करायची. 2,250 रुपये उरतात तर त्यापैकी 750 रुपये येतात प्रीमध्ये आणि पोस्टमध्ये येणार 1,500. असे टोटल तुम्हाला 1,650 रुपये दाखवायचे. पुन्हा एकदा सांगते बघा. प्री पोस्ट, ठीक आहे. प्री पोस्ट या ठिकाणी डेप्रिसिएशन दाखवायचं झालं तर आपल्याला त्यांनी सांगितल्याप्रमाणे 150 रुपये पोस्टमध्ये ऑलरेडी दाखवायचे आहेत. टोटल तुमचं डेप्रिसिएशन किती आहे 2,400 रुपये. टोटल डेप्रिसिएशन आहे 2,400. त्यापैकी 150 रुपये तुम्हाला कुठे दाखवायचे आहेत पोस्ट इनकॉर्पोरेशनमध्ये. उरले किती तर ते उरतात 2,250 रुपये. 2,250 रुपये. आता हे जे उरलेले 2,250 रुपये आहेत की नाही हे आपल्याला नेहमीप्रमाणे टाईम रेशोनी म्हणजेच किती रेशो इथे 1:2 टाईम रेशोने डिस्ट्रीब्यूट करायचे. मग ते येतात किती तर टाईम रेशोने डिस्ट्रीब्यूट केलं तर ते येते प्रीमध्ये 750 आणि पोस्टमध्ये ते येते 1,500. म्हणजे टोटल जर बघितलं तर प्रीमध्ये 750 आणि इथे येणार पोस्टमध्ये 1,650. असं टोटल डेप्रिसिएशन तुम्ही पेड केलं 2,400 रुपये. म्हणजे इथे सुद्धा तसं दाखवायचं. इथे लिहायचं बेसिस ॲक्च्युअल आणि प्रीमध्ये 750, पोस्टमध्ये 1,650 आणि टोटल येणार 2,400 रुपये. ही वर्किंग नोट आहे खालची. अशा प्रकारे आपले सगळे ट्रान्झॅक्शन आपण ट्रान्सफर केलेली आहेत प्री अँड पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियडमध्ये. पुढची स्टेप जी आहे ती पुढची स्टेप येते ती म्हणजे आपल्याला टोटल बी करायची आहे. टोटल बी या ठिकाणी टोटल बी आपल्याला करायची आहे. जर प्रीची टोटल केली तर ती येते 15,850. आणि पोस्टची टोटल केली तर ती यायला पाहिजे 45,150.
आणि टोटल कॉलमची टोटल येते 61,000 बरोबर. यानंतर पुढची स्टेप आहे नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं. तुम्हाला नेट प्रॉफिट तो कसा कॅल्क्युलेट करायचा? टोटल ए मायनस टोटल बी. टोटल ए मायनस टोटल बी केला तर उत्तर येते नेट प्रॉफिट. पण टोटल ए आहे प्री इनकॉर्पोरेशनची 20,000. 20,000 वजा 15,850 उत्तर येते 4,150 रुपये. त्यानंतर पुढे आहे पोस्ट इनकॉर्पोरेशनची टोटल आहे तुमची 61,000 रुपये. त्यामधनं 45,150 वजा केले तर उत्तर येते तुमचं 15,850. आणि 81,000मधनं 61,000 गेले तर उत्तर येईल तुमचं 20,000 रुपये. पुढची स्टेप आहे नेचर ऑफ प्रॉफिट. तर नेचर ऑफ प्रॉफिट काय आहे? तर प्री इनकॉर्पोरेशनचा जो प्रॉफिट असतो त्याला आपण म्हणतो कॅपिटल प्रॉफिट. पोस्ट इनकॉर्पोरेशनचा जो प्रॉफिट आहे त्याला आपण म्हणतो रेव्हेन्यू प्रॉफिट. अशा प्रकारे हे उदाहरण आपण सोडवू शकतो. थँक्यू.